साम टीव्हीच्या मुख्य कार्यालयात आज भाजपा नेते प्रवीण दरेकरजी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करते. सर, पुन्हा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. यंदापासून आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करतोय आणि तुम्ही आज बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहात. यंदा काय साकडं घातलंय बाप्पाकडे? नाही, स्वतःसाठी असं काय नाही. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस यावेत अशा प्रकारची सर्वसमावेशक अशी मागणी बाप्पाकडे केली. आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत. म्हणजे मुंबई आज इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट असेल, राज्यातल्या विविध समाज घटकांना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम असेल, शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी आधार देण्याचं काम असेल, अशा अनेक योजना आज ते महाराष्ट्रातल्या जनतेसाठी राबवत आहेत. आणि मग हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी माननीय देवेंद्रजींना आणि त्यांच्या सरकारला बाप्पा ताकद देवो अशीच प्रार्थना या ठिकाणी बाप्पाच्या चरणी मी करतोय. आणि सगळं गणेश भक्तांना गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा पण सामच्या माध्यमातून देतो. सध्या मुंबईमधलं चित्र बघायला गेलात तर मराठ्यांचं आंदोलन चिघळल्याचं बघायला मिळतंय. सरकारनं यावर तोडगा काढता आला नाही असं चित्र देखील बघायला मिळतंय. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं सरकारला आरोपीच्या कटघऱ्यात उभं करण्याचं काम अनेक लोकांचं आहे, परंतु त्यांचा डाव अयशस्वी ठरला. कोर्टानं मुंबईत येऊ नये सांगितलेलं असतानाही माननीय देवेंद्रजींनी लोकशाहीत आंदोलकाची गळचेपी होऊ नये या उदात्त भावनेतनं मुंबईत परवानगी दिली. नाहीतर देवेंद्रजींवर आरोप केले असते, मुंबईमध्ये येण्यापासून अटकाव केला, आंदोलन चिरडलं. त्यामुळे अनेक दिवस संधी दिली, परंतु ती दिली असताना लोकशाही मार्गानं शांततेत आंदोलन करण्याच्या ऐवजी आंदोलन भरकटलं. मुंबईत अव्यवस्था झाली, रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलं. महिला पत्रकार असेल, इतर बाबतीत जे रस्त्यावर त्या ठिकाणी जे काय आपण माध्यमांच्या माध्यमातून बघतोय ते अत्यंत विचित्र आहे. कारण कधी काळी याच मराठा समाजानं लाखोचे मूकमोर्चे काढले, म्हणजे लाखोची संख्या, परंतु चिट पाखरूसुद्धा त्या ठिकाणी किंवा एक छोटी दगडसुद्धा इकडे तिकडे झाली नव्हती. आणि जागतिक पातळीवर दखल मराठा मोर्चांची घेतली होती की एवढा ताकदवर समाज लाखोच्या संख्येनं जमतोय, परंतु अजिबात खट्टसुद्धा होत नाही. आणि मला वाटतं ती जी काही मोर्चाच्या माध्यमातून शांतता आंदोलनाची जी काही प्रतिष्ठा मिळवली होती ती प्रतिष्ठा धुळीस या आंदोलनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळाली असे वाटतं. हे दुर्दैव आहे. आंदोलनकर्त्यांची एक मागणी आहे की हैदराबाद गॅझेट लागू करा. तर नेमकी अडचण कुठे येते? ज्या कायद्याच्या चौकटीत अडचणी नाहीत अशी कुठलीही गोष्ट सरकार थांबवणार नाही. ओबीसीतनं आरक्षण देणं शक्य नाही हे ओपनली सांगितलं आहे. कुठलाही राजकीय नेता, राजकीय पक्ष कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता द्या ही त्यांची भूमिका आहे. परंतु जर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात अडचणी नसतील तर तशा प्रकारची भूमिकासुद्धा मराठा समाजाच्या हितासाठी सरकार घेऊ शकतं. आज मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि गेल्या 4 दिवसांपासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या पक्षातले जे नेते आहेत ते तिथे त्यांच्या भेटीला जातात, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण भाजपचा एकही नेता तिथं गेलेला नाही आहे. आम्ही जाण्याने त्या ठिकाणी आंदोलकांची माती भडकण्यापेक्षा, कारण त्यांचा राग देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे, स्वाभाविकता भाजपवर, आणि आम्ही तिथे जाऊन जर लॉ अँड ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी काही चुकीचं आमच्या जाण्याने घडणार असेल त्यापेक्षा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतोय, विखे पाटलांशी चर्चा करतोय आणि आम्ही आमदार, खासदार, मंत्री यातनं मार्ग कसा काढावा यासाठी काम करतोय. त्याच्यामुळे जाऊन तिथे लोकांना दिसण्यापेक्षा मराठा समाजाला जे काही देता येईल ते पडद्यामागे राहून अत्यंत प्रामाणिकपणे भाजपचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी आम्ही करतोय. हायकोर्टाकडनं आदेश आलेले आहेत की मुंबई सोडा, तरी देखील आंदोलक काही मागे हटायला दिसत नाही आहेत, ते आंदोलनावर ठाम आहेत. तर अशा वेळेस आता राज्य सरकार बळाचा वापर करू शकतं का? नाही, मला वाटतं आपण कोर्टाचा आदेशात शिरसावंद्य मानतो, तो जरांगे पाटलांनाही मानावा लागेल, आंदोलकांनाही या ठिकाणी मानावा लागेल. कारण शेवटी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. सण आज त्या ठिकाणी विसर्जन जवळ आलेलं आहे आणि सरकार चर्चेला तयार आहे. असं असताना
आंदोलन त्या ठिकाणी कारण नसताना भरकटलं जात असताना कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन होणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं की जरांगे पाटीलसुद्धा आणि आमचे आंदोलक कोर्टाचा सन्मान करतील आणि सामोपचारानं समन्वयातनं या ठिकाणी मार्ग निघेल. नक्कीच आपण बघूया मार्ग निघतोय की नाही. पण आता बघायला गेला तर विरोधकांकडनं आंदोलनाला रसद पुरवली जाते का आणि सत्ताधाऱ्यांकडनं देखील काही मदत मिळते का? निश्चितच या आंदोलनामागे अनेक हात कळत न कळत त्या ठिकाणी लागताना दिसत आहेत. याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची पकड बसते, मुंबईसह महाराष्ट्र आज गतीनं विकसित होतो आहे, त्यामुळं आमच्या राजकारणाचं काय होणार. ज्याने त्या ठिकाणी राजकारण म्हणजे आमची जहागिरी असं समजलं होतं, असे जे दिग्गज नेते आहेत ते यामागे खतपाणी घालत आहेत, ज्यांच्या आशा आकांक्षा आहेत नेतृत्वाच्या, परंतु आता देवेंद्रजींमुळे काय आपल्याला भविष्य दिसत नाही. असे सगळे घटक एकत्रितपणे देवेंद्रजींना या आंदोलनाच्या माध्यमातून टार्गेट करतायत, ही वस्तुस्थिती आहे. सध्या बघायला गेला तर मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून काय सूचना द्याल, काय सांगाल? माझ्या सर्व मराठा आंदोलकांना, भावांना या ठिकाणी नम्र प्रार्थना आहे की सरकार आपल्या बाजूनं आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा आरक्षण त्या ठिकाणी दिलं. अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून, सारथीच्या माध्यमातून कधी नव्हे एवढ्या योजना आणि सवलती मराठा समाजासाठी त्या ठिकाणी दिल्या, विद्यार्थ्यांसाठी दिल्या, नोकरीत दिल्या. आणि अशा वेळेला जर सरकारमधले नेते किंवा सरकार जर सकारात्मक असेल तर आंदोलनाला त्या ठिकाणी ताणून धरणं योग्य नाही. आंदोलन पाहिजे, आक्रमक पाहिजे, परंतु तुटेल इथपर्यंत ते ताणू नये. आणि मला वाटतं सामोपचारानं सरकार आपल्याशी बोलायला तयार आहे. कायद्याच्या चौकटीत सरकारच्या अधिकारात जे द्यायला शक्य आहे ते द्यायला तयार आहे. तर सामोपचारानं कोर्टाच्या आदेशाचा सन्मान आंदोलकांनी करावा, अशाही प्रकारची विनम्र आव्हान आमच्या आंदोलक भावांना असेल. आणि तुमच्या मागण्यांसाठी सरकारशी समन्वय साधायला आम्ही आपल्यासोबत आहोत, परंतु आपल्यामुळे या मुंबापुरीत इतरांना त्रास होणार नाही, हे या राज्यातला मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाची जबाबदारी आहे. ती नैतिक जबाबदारी आपण सगळे मिळून पार पाडूया, अशी मी आव्हान आणि विनंती त्यांना करतो. नक्कीच भाऊ, धन्यवाद. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आपली प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.